नमस्कार मित्रांनो, ज्याप्रमाणे आपल्याला इजॅक्युलेशन झाल्यानंतर जेव्हा मास्टरबेशन करतो किंवा आपण शारीरिक संबंध ठेवतो, इजॅक्युलेशन केल्याबरोबर आपल्याला उच्च बिंदू प्राप्त होतो, म्हणजे आपल्याला ऑर्गॅझम मिळतो। त्याचप्रमाणे स्त्रियांना पण ऑर्गॅझम मिळतं का, आणि जर मिळत नसेल तर त्यासाठी काय करणं गरजेचं असतं, त्याच विषयी आज मी थोडक्यात तुम्हाला माहिती देत आहे। मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून तुम्हाला सातत्याने व्हिडिओद्वारा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा मार्गदर्शन देण्याचा मी प्रयत्न करीत आहे। मी आहे डॉक्टर उमेश आणि तुम्हाला रिक्वेस्ट करतो आहे की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की ऑर्गॅझम। ज्याप्रमाणे आपण प्रोनोग्राफी बघतो, प्रोनोग्राफीमध्ये आपण जेव्हा स्त्रियांचे आवाज ऐकतो, आ ऊ असे जेव्हा ते आवाज करतात, तेव्हा आपल्याला वाटतं की हिचं खूप सॅटिस्फॅक्शन झालेलं आहे, हिला खूप आनंद झालेला आहे आणि हिनं उच्च बिंदू गाठलेला आहे। खरोखर आपल्या रिअल लाईफमध्ये तसे आवाज आपल्या स्त्रिया काढतात का, हे तुम्ही लक्षात घ्या। मित्रांनो, जरी आपल्या ज्या रेग्युलर पार्टनर असतात किंवा पत्नी असतात, त्या असे आवाज काढताना दिसून येत नाहीत, कारण की त्यांना या गोष्टीचा संकोच वाटतं। पण कुठं कुठं त्यांना ऑर्गॅझम आलं हे आपण कसं ओळखावं, तर सिंपल गोष्ट आहे की जेव्हा आपण संबंध ठेवता जेव्हा आपण संबंध करता जेव्हा त्यांचा योनिमार्ग रिलॅक्स होतो आणि त्यांचे हातपाय रिलॅक्स होतात, तर तेव्हा आपण समजून जायचं की हिला ऑर्गॅझम आलं। पण गरजेचं नाही आहे की तिनं आ ऊ सारखे जे आपल्याला आपल्या कानाला आनंद देतात असे स्वर काढणं असं आपलं गरजेचं नसतं, कारण की प्रोनोग्राफीमध्ये बघणं वेगळं आणि आपल्या रिअल लाईफमध्ये बघणं वेगळं असतं। तर मित्रांनो, ज्याप्रमाणे आपल्याला ऑर्गॅझम मिळतं त्याचप्रमाणे स्त्रियांना पण ऑर्गॅझम मिळणं अत्यंत गरजेचं असतं। पण जर स्त्रियांना जर ऑर्गॅझम मिळत नसेल तर याचा अर्थ असा निघतो की तुम्ही त्यांना प्रॉपर स्टिम्युलेशन दिलं नाही, तुम्ही त्यांचा योनिमार्ग बरोबर त्यांना स्टिम्युलेट केलं नाही, त्यांच्या क्लायटोरिस ग्रंथीला तुम्ही स्टिम्युलेट न केल्यामुळं जितकं तिला ओलावा पाहिजे होता तिला मिळाला नाही, जितकं तुम्हाला स्ट्रोकिंग चांगलं प्रॉपरली करायला पाहिजे होतं हळूहळू तितकं तुम्ही केलं नाही। या सगळ्या गोष्टी याला कारणीभूत असतात। या सर्व गोष्टी जर जमून आल्या तर तिला ऑर्गॅझम चांगलं ऑर्गॅझम आपण देऊ शकतो। आणि जर शारीरिक संबंधामध्ये दोघांना जर ऑर्गॅझम मिळालं ते त्यालाच आम्ही परिपूर्ण आणि परिपक्व संबंध समजतो। जर तुम्हाला परिपूर्ण संबंध करायचा असेल तर नेहमी लक्षात घ्या की तुमच्या मिसेसला ऑर्गॅझम मिळाला पाहिजे, हे शारीरिक मागचा दृष्टिकोन जर तुम्ही ठेवला तर तुम्ही कोणताही पुरुष आपल्या पार्टनरला ऑर्गॅझम देऊ शकतो। ऑर्गॅझम म्हणजे उच्च बिंदू गाठल्यामुळं तिला जो त्याच्यातून आनंद मिळतो, तो आनंद देणं आपलं परम कर्तव्य आपण समजायला पाहिजे। कारण बरेच पुरुष असे असतात की आपलं इजॅक्युलेशन झाल्यानंतर स्त्रियांबरोबर स्ट्रोकिंग करत नाही किंवा डायरेक्ट वॉशरूममध्ये जातात, आणि हे तिथं चुकतं। कारण की स्त्रियांमध्ये असं आढळून आलेलं आहे की त्यांना मल्टिपल ऑर्गॅझम पण येतात, की त्यांना एक वेळ समजा आपलं इजॅक्युलेशन झालं की आपल्याला दुसरी वेळ संबंध ठेवायची किंवा शारीरिक संबंध ठेवण्याची गरज वाटत नाही किंवा इच्छा पण होत नाही। पण स्त्रियांना तसं नसतं, त्यांना ऑर्गॅझम मिळाल्यानंतर त्यांची अजून पण इच्छा असते की आपल्या पार्टनरने अजून आपल्याला संबंध करावे, आणि त्यांना मल्टिपल ऑर्गॅझम मिळण्याचा जो म्हणजे चान्स असतो तो त्यांना चान्स घ्यायचा असतो। म्हणून पुरुषांना एकच वेळ ऑर्गॅझम मिळतं, पण स्त्रियांना मल्टिपल ऑर्गॅझम भेटू शकतात, हे तुम्ही लक्षात ठेवा। आणि जर त्या दोघां शारीरिक संबंधातून दोघांना जर ऑर्गॅझम मिळत असेल तर तुम्ही एन्जॉय करा। तुमचं शारीरिक आणि लैंगिक आयुष्य चांगलं ठेवण्यासाठी ऑर्गॅझम तुमच्या आयुष्यामधला एक महत्त्वाचा भाग म्हणून त्याला तुम्ही जास्त महत्त्व द्या। धन्यवाद मित्रांनो।